निवडणुकांचा परत विषय महाराष्ट्रातला. आपण प्रकाश आंबेडकरांबद्दल मगाशी बोलत होतो. अजूनही प्रकाश आंबेडकरांबाबत एक भूमिका स्पष्ट होताना दिसत आहे. म्हणजे वारंवार मी बाळासाहेबांशी मागे बोललो होतो, त्यांचं म्हणणं की इंडिया आघाडीने यावं, पण ते स्वतःही प्रयत्न करताना दिसतात. एक दुसरं मत आहे, खाजगीत अनेक काँग्रेस नेते किंवा राष्ट्रवादीचे नेते सांगतात की बाळासाहेबांच्याच भूमिकेबाबत आम्हाला साशंकता वाटते. कधी ते फार त्यांच्यावरती विश्वास ठेवायची परिस्थिती नाही. 19ला आमचा अनुभव वाईट आहे. ते प्रत्येक वेळेस चर्चेला सुरुवात करतात, येतात, पॉझिटिव्ह असतात, नंतर अचानकपणे अशा काही मागण्या करतात की त्याच्यातनं अनेकांना वाटतं की ते पूर्ण करतात. त्यामुळे पण प्रकाश आंबेडकर सोबत असावे, त्यांची 6-7% मतं आहेत. ते जर सोबत नसतील तर तो खूप निर्णायक. तुम्ही जसं म्हणतात की जर महाराष्ट्र नाकारेल तर प्रकाश आंबेडकर सोबत नसतील तर मग तसं चित्र दिसणार नाही. ऐक, प्रकाश आंबेडकर 100% राजकारण खेळतात. बरं, मग ते गंभीर नाहीत महाविकास आघाडीमध्ये? सांगतो ना, प्रकाश आंबेडकर हे चालबाज राजकारणाबद्दल प्रसिद्ध आहेत. आता यांचे लोक मला चिडतील आणि ट्रोल करतील. 1995 साली सुद्धा हेच केलं होतं. बहुजन महासंघ होता, लक्षात आहे? निळू फुले निघाले होते प्रचाराला. ऐनवेळी प्रकाश आंबेडकरांनी प्रमोद महाजनांशी कॉम्प्रोमाइज केल्याचा त्याही वेळा आरोप झाला होता. इतिहास सांगतोय. परवा 2019ला प्रकाश आंबेडकरांनी जे केलं ती भाजपला मदतच केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. मी त्यांना बी टीम वगैरे मी म्हटलेलं नाही, ते काँग्रेसवाले म्हणतात. किती 10-12 जागा पाडल्या. एमआयएम आणि त्यांची युती. एमआयएम युती होती, 6% मतं मिळाली. मला सांग, एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या त्यावेळेला, त्याचे रिसोर्स कुठून आले? हे दलितांनी पैसे दिले वगैरे काही खरं नाही. मी स्पष्ट बोलतोय. आता मला त्यांची शिव्या येतील. मी यावेळेला अनेक वेळा लिहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांना महाविकासमध्ये घ्यायला पाहिजे, कारण त्यांची 4% मतं गेल्या विधानसभेला होती. आणि मी प्रकाश आंबेडकरांसाठी बोलत नाही. ते आंबेडकर नसते ना तर मी त्यांच्याकडे लक्ष पण दिलं नसतं. पण ते जे काय बोलतात, जे काय अभ्यास करतात, तो पूर्ण नेहमी प्रगल्भ असतो असं नाही. मध्यंतरी त्यांनी नार्वेकरांबद्दल जे विधान केलं, नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचं ऐकायला नको वगैरे, थिल्लरपणाचं विधान होतं. आता असं झालंय की त्यांची एक वंचित आघाडीची एक पूर्ण गँग तयार झालेली आहे ट्रोल्सची. मध्यंतरी मला त्या सुजात आंबेडकरनी शरद पवारचा कुत्रा दाखवला काढून काढून. तेव्हा मी म्हटलं हे थिल्लर आहे. तर मला त्यांनी 3 दिवस ट्रोल केलं. मला पोलीस संरक्षणासाठी सांगावं लागलं. तर ही अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची हा द्रोह आहे आणि मी ते मिटवलं याचं कारण ही माझीच माणसं आहेत ना. ही सगळी ही पोरं जी आहेत, तरुण पोरं त्यांच्याबरोबर जी आहेत, आशेने बघतायत त्यांच्याकडे, ही माझीच माणसं आहेत, ही माझ्याच विचारांची आहेत. खूप चांगलं बांधणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये. मोठमोठ्या सभा होत आहेत. काल मला एका काँग्रेस नेत्यांनी सांगितलं, अमरावतीला त्यांची जी मोठी सभा झाली, या सभेचा खर्च किती आणि तो कोणी दिला हे शोधून काढा. बरं, असं मला सांगितलं. आणि हा संशय आहे, मी स्पष्ट तुझ्याकडे पहिल्यांदा बोलतोय. मी फेसबुकवर लिहिलं ना तर माझ्या मारायला येतील मला. अनेक सचिन माळी किती आणि हे सगळे यांच्या कार्यक्रमात मी अनेक वेळा गेलेलो आहे वंचितच्या. मला तर वंचितची लोकसभा निवडणूक लढायची ऑफर होती, तुला माहिती आहे? नाही. मी तुला सांगतो, गेल्या लोकसभेला बीजी कोळसे पाटील माझ्या घरी आले होते. शिवाजी पार्कवर जेव्हा मेळावा झाला याचा, तेव्हा बीजी कोळसे पाटील माझ्या घरी आले. तेव्हा ते त्यांच्याबरोबर होते, वंचित बरोबर. आणि मला म्हणाले तू वंचितकडून का लढत नाहीस? आणि त्यावेळेला सोशल मीडियावर निखिल वागळे वंचितमध्ये जाणार असं पसरलं होतं. म्हणजे आपण कोणाला न सांगतात ते पसरतं. पण आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं की राजकारणात येण्याचा माझा कदापि विचार नाही. याचं कारण माझा प्रभाव पत्रकार म्हणूनच आहे. जरी वंचितची विचारसरणी माझ्या जवळची असली तरी प्रकाश आंबेडकरांचं हे चालबाजीचं राजकारण मला मान्य नाही. आजही ते तेच करतायत. त्यांना काय वाटतं आम्हाला कळत नाही आहे का? रोज काहीतरी पत्र लिहायचं. पण काँग्रेसवालेही चुकी करतायत की ताबडतोब त्यांना घ्या ना आतमध्ये. तुम्हाला काय वाटतं? ते आत येऊन वाटेल त्या मागण्या करतील. प्रकाश आंबेडकरांची ताकद किती आहे? त्यांनी 12 जागा मागितल्यात, बरोबर? 12 जागा मागितल्यात. त्यांची ताकद 4 जागांच्या वर नाही महाराष्ट्रात. 4 जागा त्यांना दिल्या तर 2 किंवा 3 निवडून येतील. माझं म्हणणं आहे ना, 5 जागा द्या, 6 जागा द्या, काय जे असतील, पण काँग्रेसच्या 10-15 जागा वाचतील ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.